मित्रांनो, आज आमचा प्लॅन होता बाहेर जाऊन पिझ्झा खायचा. पण मग विचार केला, बाहेर जाण्यापेक्षा घरी झटपट आणि टेस्टी ब्रेड पिझ्झा बनवूया. आणि मग काय, सगळेच तयारीला लागलो. सर्वप्रथम लागणारे साहित्य एकत्र करून घेतले. त्यानंतर कांदा कापून घेतला आणि टोमॅटो कापून मग रंगीबेरंगी शिमला मिरची बारीक चिरून घेतली. ताटात कलरफुल शिमला मिरची मस्त दिसत होती आणि पनीरही समप्रमाणात कापून त्यातील काही पनीरच्या तुकड्यांना हलकासा पिझ्झा सॉस लावून मॅरिनेट केले. आता ब्रेडच्या स्लाइस घेतल्या. प्रत्येक स्लाइसवर आधी भरपूर पिझ्झा पास्ता सॉस लावला. त्यावर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर आणि शेवटी भरपूर ब्लेंडेड चीज पसरवले. चवीनुसार थोडे मीठही घातले. आज मुलांनाही पिझ्झा बनवायची खूप उत्सुकता होती. मग त्यांनीही आनंदाने हातभार लावला. त्यांच्या छोट्या छोट्या हातांनी सजवलेले ब्रेड पाहून तर अजूनच मजा आली. सगळे ब्रेड छान लोडेड पिझ्झा बनून तयार झाले. यानंतर ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवले आणि पुढची जबाबदारी ओव्हनवर सोपवली. तोपर्यंत आम्ही पुरलेले ब्रेडही त्याच उत्साहात तयार करत होतो. काही मिनिटातच ओव्हनमधून येणाऱ्या चीजचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळी लागला. गरमागरम ब्रेड पिझ्झा बाहेर काढला. वरचं चीज छान वितळलं होतं. भाज्या अगदी परफेक्ट शिजल्या होत्या आणि ब्रेडचा बेस एकदम कुरकुरीत झाला होता. मग पटकन प्लेटमध्ये सर्व्ह करून काही फोटो काढले. सोबत आवडता सॉस ठेवला आणि मुलांना दिले. मुलांनी तर क्षणाचाही विलंब न करता पिझ्झावर ताई मारला. त्यांचा आनंद पाहून मलाही राहावेना. मीही एक ब्रेड पिझ्झा खाऊन पाहिला. खरंच प्रत्येक घास अप्रतिम होता. कुरकुरीत बेस, वरून मऊ चीज, ताज्या भाज्या आणि पनीरची चव अगदी हॉटेलमधल्या पिझ्झालाही टक्कर देणारा. मित्रांनो, आमची ही घरगुती ब्रेड पिझ्झा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. बाय मित्रांनो.